जयंत पाटलांना भाजपमध्ये घेण्यासंदर्भात कुठलाही निर्णय नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलेलं आहे. पक्ष प्रवेशासंदर्भात देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसा निर्णय घेतल्यास मीच निरोप घेऊन जाईन असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे. जयंत पाटलांना भाजपमध्ये घ्यायचं की नाही याचा निर्णय अद्याप फडणवीसांनी घेतलेला नाही असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे. आणि त्यासोबतच फडणवीस आता त्या संदर्भातला निर्णय घेतील असं वाटत नाही असं सांगत जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम त्यांनी दिलेला आहे. दरम्यान जयंत पाटलांनी ऍडमिशनच मागितलं नाही तर प्रवेशाचा प्रश्नच कुठे येतो असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय. आमच्याकडे एकच नेता देवेंद्रजी, ते सांगतील ते आम्ही करतो. त्यांचं खूप दूरवरचं राजकारण म्हणजे दूरदृष्टी आहे त्यांना. त्यामुळे त्यांनी जयंत पाटलांच्या बाबतीत निर्णय असा केला की बाबा त्यांना घ्यायचं. तर पहिला माणूस मी जाईन तिथे जयंत पाटलांना सांगायला किंवा तुम्ही आलं पाहिजे पाठीवर. पण असं देवेंद्रजींनी निर्णय केल्याशिवाय मी काही करत नाही. आज असं देवेंद्रजी निर्णय करतील अशी कुठली शक्यता दिसत नाही. जयंत पाटील भाजपात येणार गेल्या अनेक दिवसांपासून ह्या चर्चा सुरू होत्या. पण आता चंद्रकांत पाटील थोड्या वेळापूर्वी काही बोलले आहे की जयंत पाटील यांना घ्यायचं की नाही अजून देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं. ऍप्लिकेशन आले का? पण कसं आहे, मी जर ऍडमिशन मागितली तरच प्रश्न येतो ना. आता जर मी ऍडमिशन मागितलीच नाहीये तर आता प्रश्न वेळ येतो कुठे.